हेलो स्टूडेंट्स, वेलकम बैक टू वंदनास ट्यूटोरियल। आज हम करने वाले हैं मराठी सुलभ भारतीय नवनीत इयत्ता 8वीं इसके चैप्टर 13 संतवाणी के क्वेश्चन आंसर्स। तुम स्टार्ट करते हैं पोयम 13 संतवाणी के डाइजेस्टिव क्वेश्चन आंसर्स। इसके पहले हम चैप्टर 12 तक कर चुके हैं। अगर आपने वो वीडियोस नहीं देखे तो ज़रूर से देखिएगा। प्लेलिस्ट का लिंक आपको डिस्क्रिप्शन बॉक्स में मिल जाएगा। तो सबसे पहले हमें यहाँ दिया है अभंगाची मध्यवर्ती कल्पना, इसके मीन सेंट्रल थीम ऑफ द अभंगा वर्स। इसके बाद हमें दिया है शब्दार्थ। तो जो शब्दार्थ है अजी आज सोनियाच्या दृष्टी नजरेने देखिले पाहिले अवघा सगळा सर्व निसरला दूर झाला क्षीण थकवा चरण पाय। इसके बाद हमें दिया है पैराफ्रेज ऑफ द अभंगा। इट्स इन इंग्लिश, सो यू कैन पॉज द वीडियो एंड रीड इट। अब वीडियो को पॉज कीजिए और जो सारी मीनिंग्स हैं अभंग के वो रीड कीजिए, ताकि आपको मीनिंग्स हैं अच्छी तरह से समझ में आ जाए कि इसमें क्या बताया गया है। इसके बाद हमें अभंगाचा भावार्थ मराठी में भी दिया है। संत भेटीने झालेल्या अद्वितीय आनंदाचे वर्णन करताना संत सेना महाराज म्हणतात, आज अपूर्व असा सोन्याचा दिवस उगवला आहे, कारण आज माझ्या नजरेला संताचे दर्शन झाले। दुर्मिळ असलेल्या संताचे दर्शन घडणे हा माझ्या आनंदाचा ठेवा आहे। ज्याप्रमाणे सासरी नांदणारी मुलगी माहेरी आल्यावर तिला जसा प्रचंड आनंद होतो, त्याप्रमाणे माझ्या जीवाचे आज समाधान झाले आहे। माझे माहेर प्रत्यक्ष भेटल्याचा अतीव आनंद झाला आहे। संत चरण दृष्टीला पडल्याने माझा सगळा थकवा नाहीसा झाला आहे। प्रत्यक्ष संत चरणाच्या स्पर्शाने माझे काय वाचा मन उत्साहित झाला आहे। संत सेना महाराज म्हणतात, संताच्या येण्यामुळे आज दिवाळी दसरा या सणाचा आनंद माझ्या घरी जणू आवरला आहे। संताचे घरी येणे हाच एक आनंदाचा सण आहे। देन अगेन हमको दिया है यहाँ पे अभंगाची मध्यवर्ती कल्पना एंड सेंट्रल थीम ऑफ दी अभंगा, जो कि हमें स्टार्टिंग में भी दिया था। फिर संगतीने सहवासाने इन कंपनी ऑफ विथ बोरांचे झाड हेकडी वाकडी टाकडी लहान झुडूप अमाविक भक्त नसलेले अश्रद्धेय जन लोक त्याच्या दर्शने पाहण्याने ऐसा असा परमार्थ मुक्तीच्या मोक्षाचा मार्ग परमसुख देन भार ओझे साधावा मिळवावा। देन पैराफ्रेज ऑफ दी अभंग। इसे देखने के लिए आपको वीडियो पॉज करना होगा और रीड करना होगा। इसे आप ज़रूर से रीड कीजिए ताकि आपको जो मीनिंग है अभंग का वो अच्छी तरह से समझ में आ जाए, क्लियर हो। इसके बाद हमें दिया है अभंगाचा भावार्थ इन मराठी। संत चोखामोळा म्हणतात, ज्याप्रमाणे चंदनाच्या सहवासात बोरी भाबडी वगैरे झाडे तसेच वेडी वाकडी लहान झुडपे आली तर त्यांनाही चंदनाचा सुवास लाभतो, इतर झाडेही चंदनासारखी सुवासिक होतात। त्याप्रमाणे संत सज्जनाच्या संगतीने भक्ती न करणारे अमाविक लोकही भाविक बनतात। संताच्या दर्शनाने अभाविक माणसाच्या मनात संतत्व रुजते। संत चोखामोळा म्हणतात, सज्जनाच्या संगतीत राहून परमगती साधावी, परमार्थाचे परमसुख घ्यावे, नाही तर सारे जीवन भूमीवरचे ओझे ठरेल। जन्माला येऊन जन्माचे सार्थक करायचे असेल तर संताच्या संगतीत राहावे, अन्यथा तुम्ही भूमीला भारभूत उराल। इसके बाद ये है पुढील आकृतीत नाम सर्वनाम विशेषण व क्रियापद यांची उदाहरणे दिली आहेत। आकृतीतील शब्दांचा उपयोग करून अर्थपूर्ण वाक्य तैयार करा, ये हमें दिया है। इसमें से हमें फाइंड आउट करना है नाम सर्वनाम विशेषण और क्रियापद। तो यहाँ पर है हमारा तुषार गुणी मुलगा आहे, तो खेळकर आहे। सेकंड, तुषारला मेथीची भाजी आवडते, तो हिरवी मेथीची भाजी खातो।
तुषार सुंदर वस्तू घेतो, त्याला रंगीत वस्तू आवडतात. तुषार गोड मिठाई खातो, तो ताजी मिठाई ओळखतो. हा पिवळा चेंडू आहे, तो पिवळा चेंडू घेतो. तुषार खेळकर व्यक्ती आहे. इसके बाद है घाटातून जाताना घ्यायची काळजी याविषयीचे सूचनाफलक तयार करा. तो सूचनाफलक आहे, अति घाई संकटात नाही. तीव्र उतार वाहनाचा वेग आटोक्यात ठेवा. घाटात गाडी थांबवू नका. जीव गहाण ठेवू नका. मनाचा ब्रेक, उत्तम ब्रेक. प्रवास सुखाचा हवा, ब्रेकवर पाय ठेवा. वाहने सावकाश चालवा. घाट सुरू होत आहे, वेगांवर नियंत्रण ठेवा. वाहनाची स्पर्धा टाळा, अपघाताला बसेल आळा. प्रवास आनंदाचा हवा, वेगावर नियंत्रण ठेवा. तो बच्चों इसी के साथ में हमने संत वाणी के डाइजेस्टिव क्वेश्चन आंसर्स फिनिश किए. अब हम नेक्स्ट वीडियो में मिलेंगे इसी चैप्टर के वर्कबुक के साथ. तब तक टेक केयर एंड कीप वॉचिंग वंदनास ट्यूटोरियल. मिलते हैं नेक्स्ट वीडियो में. थैंक यू.